आपल्या जिल्ह्याच्या युवांसाठी कॅरियर गायडन्स नावाचे एक कार्यक्रम घेणार आहे। ते युवा संवाद कार्यक्रम आपण 7 आठवड्यामध्ये चालवणार आहे। दर आठवड्याला आपण प्रत्येक सोमवारी आपले जे जिल्ह्याचे चांगले स्पीकर्स आहे, जे वेगवेगळी कॉम्पिटिशन एक्झाम मधून निघून आपल्या पदावर बसलेले आहे, त्यांना आपण आमंत्रित करणार आहे। महत्त्वाचं आहे यामध्ये IAS ऑफिसर, IPS ऑफिसर, IFS ऑफिसर्स, MPSC उत्तीर्ण झालेले आपले जे अधिकारी आहेत ते, त्यासोबत आपल्याकडे कॅरियर गायडन्ससाठी आपले चांगले प्रवक्ता, डॉक्टर्स, इंजिनियर्स, TET एक्झाम क्वालिफाईड, त्यासोबत आपले रेल्वे SHचे जे क्वालिफायर्स आहे त्या सगळ्यांना आपण 7 सेशनमध्ये आमंत्रित करणार आहे। माझा जिल्ह्याचे सर्व युवा बांधवांना विनंती आहे की तुम्ही या सेशनचा लाभ घ्यावी। आणि महत्त्वाचं आहे हे आपण सेशन जिल्हाधिकारी कार्यालय चे बचत भवन मध्ये ठेवणार आहेत। त्यामध्ये आपण आपले सगळे डाऊट आहेत ते पण क्लिअर करणार आहे। या लोकांची स्वतःची तयारी पिरियड मध्ये कशी स्ट्रॅटेजी राहिली, कशा रीतीने त्यांना इतकी मोठी एक्झाम क्वालिफाय केली, या संदर्भात ते स्वतःची स्ट्रॅटेजी त्या ठिकाणी सांगणार आहे, आपल्याला मार्गदर्शन करणार आहे, आपल्याला डिटेल मध्ये आपले डाऊट क्लिअर करणार आहे। तो माझी सगळ्यांना विनंती राहणार आहे, आपण या ठिकाणी व्हिजिट द्यावी। आणि दर सोमवारी 20 एप्रिल पासून दर सोमवारी 11 ते 2 वाजता आपलं हे सेशन चालणार आहे। सर्वांना परत मी आवाहन करतोय आणि यामध्ये जास्तीत जास्त संख्येने तुम्ही उपस्थित राहा। धन्यवाद। युवा संवाद कार्यक्रम जिल्हाधिकारी विकास मीना यांनी दर सोमवारी 1 जूनपर्यंत आयोजित केलेला आहे। तरी स्पर्धा परीक्षेमध्ये भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले। जिल्हा प्रतिनिधी विजय बारसकर, नॅशनल एकता